शेलारजी आणि आता ज्यांची वाट आपण बघत आहोत, ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत, असे आपले आजचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीसजी यांना मी विनंती करतो त्यांनी यावे आणि आपल्या सर्वांसमोर आपले मनोगत ठेवावे. बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की, बोलो जी भाई सब संतन की, सनातन धर्म की, गो माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, बोल पार्वती पते हर हर महादेव. आज जंगमवाडीच्या या मठामध्ये आम्हाला आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले श्री 1008 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी, आताच ज्यांचं वक्तव्य आपण ऐकलं ते आशिष शेलारजी, सन्मान्य वी पाटीलजी, कृपाशंकर सिंहजी, सुजीत सिंहजी, संजय उपाध्यायजी, मोहित कंबोजजी, प्रोफेसर माधव रटाटेजी, अनिल किंजवडेकरजी, प्रोफेसर राजाराम शुक्लजी, अनंतराम बक्षीजी, साधना वेदांतीजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित माणिकराव पाटीलजी, सदानंद पाठक कारखेडकरजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व काशी स्थित माझ्या मराठी माता भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की पुन्हा एकदा या मठामध्ये महास्वामीजींचा आशीर्वाद घ्यायला यायची संधी मला मिळाली. त्यांनी त्यांच्यातलं पौरुष जागृत केलं आणि त्यानंतर पुन्हा एकदा या देशामध्ये स्वराज्याची स्थापना झाली. आणि ही जी काही स्वराज्याची स्थापना आहे ही केवळ महाराष्ट्रापुरतं नव्हती, तर आपल्यापैकी सर्वांना माहिती आहे. खरं म्हणजे आम्हाला इतिहासात हे शिकवलं की मुघल गेले आणि इंग्रज आले, पण असं नाही आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेबाला झुंजवत ठेवलं आणि जो औरंगजेब मराठ्यांना पराभूत करण्याकरता महाराष्ट्रात आला होता, महाराष्ट्राच्या मातीतच गाडला गेला, पण मराठे पराभूत झाले नाही. आणि त्यानंतर 100 वर्ष छत्रपती शिवरायांच्या साम्राज्याला अटकेपर्यंत नेण्याचं काम हे मराठ्यांनी केलं. आणि मराठी साम्राज्य, हिंदवी साम्राज्य या संपूर्ण देशामध्ये प्रस्थापित त्या ठिकाणी करण्याचं काम हे मराठी माणसांनी केलं. आणि म्हणून आपल्याला अभिमान आहे की अहिल्याबाईंनी, राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी या काशीमध्ये खऱ्या अर्थानं बाबा विश्वनाथांचं मंदिर जे औरंगजेबाने त्या ठिकाणी तोडलं होतं आणि औरंगजेबाला असं वाटायचं आणि या मुघलांना वाटायचं आम्ही काशी तोडली, आम्ही अयोध्या तोडली, आम्ही त्या ठिकाणी श्रीकृष्णाचं मंदिर तोडलं, तर या हिंदू समाजातलं पौरुष संपेल, तेज संपेल. ते जणू काही सांगू इच्छित होते की बघा तुमचे देवही तुम्हाला वाचवू शकत नाही, तुमचे शिवही तुम्हाला वाचवू शकत नाही, तुमचे रामही, तुमचे कृष्णही तुम्हाला वाचवू शकत नाही, आम्ही त्यांना देखील त्या ठिकाणी मोडू शकतो. अशा प्रकारचा भाव त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न चालला होता. त्यावेळी राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांनी काशीचं मंदिर असेल, आमचे ज्योतिर्लिंग असतील, संस्कृतीला जिवंत करण्याचं काम केलं. आणि म्हणून मगाशी काशीमध्ये पण खरोखर हे जर नातं आपण बघितलं तर मला असं वाटतं की विद्वत्तेचं नातं आहे, संस्कृतीचं नातं आहे. आणि या नात्यामध्ये जेव्हा महाराष्ट्राला आवश्यकता पडली त्यावेळी गागा भटांनी येऊन
त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला आणि ज्यावेळी आवश्यकता होती अहिल्यादेवी होळकरांनी येऊन या ठिकाणी हा जीर्णोद्धार केला. नव्हे तर जे त्यांनी सांगितलं की 50% जास्त घाट हे या ठिकाणी शिंदेंनी आले होते. देशभरातनं शिवशरच्या मनातल्या हजारो वर्षापूर्वीचं वैभव पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे. सांस्कृतिक पुनरुत्थान सुरू झालेलं आहे आणि त्या सांस्कृतिक पुनरुत्थानामुळे नवभारत काय असणार आहे. नवभारत म्हणजे केवळ बिल्डिंगा नाही आहेत, नवभारत म्हणजे केवळ रस्ते नाही आहेत, नवभारत म्हणजे आमची सनातन संस्कृती आहे, ज्या संस्कृतीने खऱ्या अर्थानं संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन केलं. त्याच संस्कृतीची पुनर्स्थापना आज या देशामध्ये सुरू झाली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे काशी महाराष्ट्र संगम आहे. आणि मला अतिशय आनंद आहे महास्वामीजी हा संगम 2000 वर्षाचा इतिहास असलेल्या या मठामध्ये यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं. अरे जगामध्ये ज्यांना प्राचीनतम संस्कृती म्हटलं जातं त्या संस्कृती 3-4,500 वर्षापेक्षा जुन्या नाही आहेत आणि त्या सगळ्या संस्कृती संपल्या. जी संस्कृती सातत्याने चालत येते आहे, जिवंत संस्कृती कुठली असेल तर ती आपली भारतीय संस्कृती आहे. याच्यापेक्षा जुनी कुठली संस्कृती देशामध्ये आणि जगामध्ये नाही. आणि आज आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं अगदी आपण जर वेदांचा उल्लेख केला तर वेदांचं वय किती आहे याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी असं लक्षात आलं वेदांमध्ये सरस्वती नदीचं वर्णन आहे आणि सरस्वती नदी ही कशी आहे, ती कशी वाहते, त्या नदीमध्ये पूर कसा येतो असं सगळं वर्णन आहे. आणि ज्यावेळी नासाच्या सॅटेलाइटने सरस्वती नदीचं मॅपिंग केलं आणि त्यानंतर त्याचं डेटिंग केलं त्यावेळी लक्षात आलं की ज्या प्रकारे वेदांमध्ये सरस्वती नदीचं वर्णन आहे त्या वर्णनाप्रमाणे सरस्वती नदी 10,000 वर्षापूर्वी व्हायची. म्हणजे आमचे वेद हे किमान 10,000 वर्ष जुने आहेत. आणि 4,000 वर्षापूर्वी हे जे आजचं युरोप आपल्याला पाहायला मिळत आहे, जे अमेरिका पाहायला मिळत आहे, ज्या जुन्या संस्कृती पाहायला मिळत आहेत या संस्कृती देखील पाषाण युगात होता. अशा काळामध्ये आमच्या देशामध्ये पूर्ण विकसित अशा प्रकारची संस्कृती होती आणि त्या संस्कृतीचं प्रतीक आमचं काशी होतं, आमचं बनारस होतं, आमची वाराणसी होती. हे या ठिकाणी मला सांगताना अतिशय आनंद वाटतो. आणि म्हणून आज हे आवश्यक देखील आहे की आमची संस्कृती काय होती, आमचे विचार काय, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा, अशा प्रकारे नामदेव महाराजांनी या ठिकाणी या काशीचं वर्णन केलं आहे. तर मगाशी सांगितलं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी आल्या होत्या आणि माऊलींनी सांगितलं वाराणसी यात्रे जाईन, प्रयाग तीर्थ पाहीन. अशा प्रकारे या ठिकाणी वाराणसी आणि प्रयाग या दोन आमच्या तीर्थांचा उल्लेख हा त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीमध्ये वर्षानुवर्ष आम्ही पाहतोय. अशा प्रकारच्या या काशीमध्ये काही लोकांनी निश्चितपणे आमच्या विचारांमध्ये भेदभाव आणला आणि भेदभावाचं कुठलाही विचार हा या देशामध्ये टिकला नाही आणि तो टिकू शकत नाही. हा देश असू शकतात ज्या प्रकारे वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या मार्गाने जातात पण एका समुद्रात जातात, त्याप्रमाणे आम्ही एक सत्य मानतो, त्या सत्याकडे वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला जाता येतं. अशा प्रकारची संस्कृती, अशा प्रकारचा विचार हा या ठिकाणी आपल्या देशामध्ये. खरं म्हणजे मी तर असं म्हणेल काशीचे लोक याकरता भाग्यशाली आहेत. देशभरामध्ये आम्ही सांगायचो आमच्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रात 5 ठिकाणी मतदान 5 फेजमध्ये मतदान झालं. काय भाग्यवान आहात तुम्ही, आम्हाला कोणाच्या तरी माध्यमातून मोदीजींना मत द्यायची संधी मिळाली. काशीवाल्यांना तुम्हाला तर थेट मोदीजींना त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याची संधी मिळाली. आणि म्हणून मी काही या ठिकाणी प्रचार करण्याकरता आलो नाही, त्याची आवश्यकता देखील नाही. बंधू भगिनींनो, मी ज्यावेळेस आलो त्यावेळेस मला पत्रकारांनी विचारलं की आपण
आशीर्वाद देत आहेत हे पाहण्याकरता या काशीमध्ये आम्ही आलो आणि आपल्या सर्वांना भेटून मला अतिशय आनंद झाला. कारण मला अतिशय या गोष्टीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे की माझे मराठी लोक देखील या दिग्विजयाचे भागीदार आहेत. या दिग्विजयात माझा मराठी माणूस सहभागी आहे. मला हे स्वाभिमानाने सांगता येईल. सांस्कृतिक पुनरुत्थानाचे नायक नरेंद्र मोदीजी, गंगा पुत्र नरेंद्र मोदीजी त्या काशीतनं निवडून जातात. त्या काशीमध्ये मन अगदी भरून गेलंय. माननीय प्रमुख पाहुण्यांचे जे संबोधन होते त्यात जो आपलेपणा होता, आम्ही काशीकर, काशीतील मराठी मंडळी अगदी भारावून गेलो आहे आणि मनापासून त्यांचा सन्मान करणार आहोत. मानपत्रचे रचयिता प्रोफेसर माधव जनार्दन रटाटे आहेत. मी त्यांना विनंती करतो त्यांनी सर्वात आधी त्या मानपत्राचे वाचन करावे आणि त्यानंतर जगद्गुरू महास्वामीजी यांच्या हस्ते माननीय प्रमुख पाहुण्यांचे आपण सत्कार आणि अभिनंदन करणार आहोत. धन्यवाद. या मानपत्राच्या निर्माणामध्ये आदरणीय प्रोफेसर राजाराम शुक्ल आणि आदरणीय प्रोफेसर प्रमोद पडवल जे मराठी विभागाचे अध्यक्ष आहेत त्यांचं पण योगदान आहे. हे सांगण्यात मला फार गौरव वाटतो की काशीमध्ये काशी हिंदू विद्यापीठात मराठी विभाग नावाने पण एक विभाग आहे आणि त्याच्यामध्ये मराठी भाषेचं अध्ययन, अध्यापन, अनुसंधान हे सर्व चालू आहे. या अभिनंदन पत्राचा जो निर्माण झाला आहे संस्कृत आणि मराठी दोन भाषेत आहे. वेळ कमी असल्यामुळे फक्त मी मराठी भावार्थ इथे वाचत आहे. महाराष्ट्र राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, भारतीय लोकप्रिय नेते माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांना समर्पित शब्द सुमनांजली. महाराष्ट्र प्रदेशात एका सुसंस्कारित कुटुंबात जन्मलेले माननीय देवेंद्र फडणवीस हे श्री गंगाधरराव फडणवीस यांचे सुपुत्र आहे. त्यांना देशभक्तीचे बाळकडू राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मिळाले. फारच कमी वयात राजकारणात सक्रिय असलेल्या देवेंद्रजींनी कायद्यातील पदवी आणि उद्योग व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. आतापर्यंत विविध पदांवर यशस्वी कार्य करणारे माननीय देवेंद्रजी सध्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा सक्षम आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्र सदैव आघाडीवर राहिलेला आहे. निरंतर लोक उद्धारासाठी तत्पर असणाऱ्या देवेंद्रजींच्या भावी वाटचालीसाठी तसेच जनतेच्या प्रती आशा आकांक्षा प्रतिपूर्तीसाठी श्री काशी विश्वेश्वर आणि माता अन्नपूर्णेच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो. निवेदक श्री काशी महाराष्ट्र सेवा समिती व काशीतील संपूर्ण महाराष्ट्रीय जन. मी जगद्गुरू महास्वामीजींना विनम्र विनंती करतो त्यांनी आपले आजचे प्रमुख पाहुणे श्री देवेंद्र फडणवीसजी यांना मानपत्र देऊन काशीकर मराठी जनांतर्फे सन्मानित करावे आणि आशीर्वाद द्यावा. हर हर महादेव. असेच एक स्मृतिचिन्ह श्री अनिल किंजवडेकरजी हे माननीय उपमुख्यमंत्रीजींना देणार आहेत. त्यांना मी विनंती करतो. एक पोर्ट्रेट आहे बघा, खूपच छान. द्यायच्या आधी जरा वाचून देतो, 4 शब्दच आहेत. श्रीमान सन्माननीय श्रीमान देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य. सादर नमस्कार. आजच्या शुभदिनी सर्व लोक पावनी भागीरथी गंगा वेष्टित महानगरी काशीत आपले सहर्ष व सानंद असे स्वागत करताना आमच्या महाराष्ट्र मंडळास परम आनंद होत आहे. काही व्यक्तिमत्वाचा अरुणोदय होतो, तोच मुळे काळाची गरज म्हणून होत असतो. हे आपल्या गेल्या 10 वर्षातील स्वार्जित कर्तृत्वाने आपण सिद्ध केलेलेच आहे.
आपली ही अकलंकित गुणसुंदर यशोगाथा पुढेही अविच्छिन्नपणे वर्धमान होत राहो हीच श्री काशी विश्वनाथ चरणी आमची मनोभावे प्रार्थना सादर काशीतील समस्त महाराष्ट्र समाजातर्फे आपल्याला समर्पित. एक बालिका इथे स्मृतिचिन्ह वैष्णवी शिंदे तर्फे एक स्मृतिचिन्ह आणि तसेच श्री मुकुंद अग्रवालजी यांच्यातर्फे पण एक अंगवस्त्र माननीय फडणवीसजींना. आणि आता ती वेळ आलेली आहे आपल्याला सभेचे समारंभाचे अध्यक्ष जंगमवाडी मठाचे अधिपती श्री एकदा रहाट जगद्गुरू महास्वामीजींचे आशीर्वचन ऐकायचे आहेत. मी त्यांना विनम्र विनंती करतो त्यांनी आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा. विश्वेशलिंगसंभूतं विश्वविद्याविबोधकं विश्ववंद्यं बाबा विश्वनाथाच्या द्वारा आयोजित आजच्या या भव्य दिव्य समारंभात मुख्य अतिथीच्या रूपाने उपस्थित राहून देश आणि धर्माबद्दल आपले उद्बोधक विचार प्रस्तुत केलेले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि या व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सर्व मान्यवर विद्वद्गण या भव्य दिव्य समारंभामध्ये उपस्थित असलेले काशीचे मराठी भाषिक समस्त सद्भक्तगण पत्रकार आणि मातानो, खरोखर आज काशीच्या या पवित्र जंगमवाडी मठामध्ये एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर विविध विद्वानांचे राजकीय नेते लोकांचे उद्बोधन ऐकून तुम्हा सर्वांना जेवढा आनंद मिळालेला आहे त्याच्यापेक्षा अधिक आनंद आम्हाला सुद्धा मिळालेला आहे. या पुरे विश्वामध्ये काशी सारखा नगरी कुठेही मिळणार नाही. संपूर्ण भारताला जर एक नगरीमध्ये जर बघायचं असेल तर सर्वांना काशीमध्ये यावं लागतं. या काशी नगरीमध्ये यद्यपि काशी नगरी उत्तर भारतात आहे तरी काशी एक अशी नगरी आहे सनातन कालापासून सर्व प्रांतीय भक्तगण अत्यंत आनंदाने गुणागोविंदाने राहतात आणि आपापले प्रांत विसरून काशीला आपले म्हणून इथं सर्व राहत आहे. म्हणून काशी विश्वनाथाला अत्यंत प्रिय नगरी आहे म्हणून सर्व शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे.
महर्षी व्यासाने काशीचे महिमाबद्दल लाखो श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. ते सांगतात, इतर गावामध्ये केलेले धर्मानुष्ठानापेक्षा काशीमध्ये केलेले सहज आचरण सुद्धा धर्मानुष्ठानाचे फळ प्राप्त करून घेतोय. सांगतात, ज्यावेळी तुम्ही स्वतः जेवण करता, तुमच्या गावामध्ये देवाला नैवेद्य दाखविल्याने जे फळ मिळतं, तो काशीमध्ये स्वतः जेवण केल्याने देवाला नैवेद्य दाखविल्याला फळ मिळतं. दुसरी गोष्ट, नमस्कारामध्ये एक परिक्रमा नमस्कार आहे. देवाच्या अवतीभोवती फिरून आपण नमस्कार करतो. परंतु काशीमध्ये विश्वनाथ मंदिराचे परिक्रमा करतात. एवढंच नव्हे तर काशीमध्ये कुठेही जरी तुम्ही फिरून आले तरी सुद्धा तुम्हाला विश्वनाथाच्या फेरी लागलेले तुम्हाला प्राप्त होते. नमस्कारामध्ये एक साष्टांग नमस्कार श्रेष्ठ नमस्कार मानला जातो. परंतु प्रत्येक लोकांना साष्टांग घालता येत नाही. परंतु विश्वनाथाने एवढी कृपा केलेली आहे, तुला जरी साष्टांग घालता येत नसेल तर तुला झोपता तरी येते ना. शयनम प्रणाम, तू झोपलं तरी सुद्धा मला साष्टांग घातलेला फळ तुला देतो असं विश्वनाथाने सांगितलेलं आहे. असं सहज आचरणाने धर्मानुष्ठानाचे फळ देणारा एकमेव नगरी म्हणजे तो काशी नगरी आहे. आणि काशी विद्याची नगरी आहे. आताच अनेक लोकांनी सांगितले, काशीचे वैभव वाढविण्यामध्ये अनेक लोकांचे सहयोग सहकार प्राप्त झालेला आहे. आम्हाला थोडासे हे सांगायचे आहे, या विद्यानगरी काशीमध्ये महाराष्ट्रातील विद्वान लोकांचे जे योगदान मिळालेलं आहे तो सर्वात मोठं योगदान आहे. त्याच्यामध्ये महादेव पुलत आंबेकर, हरिराम शुक्ल, जयराम शुक्ल, राजाराम शुक्ल हे सगळे पैठणचे होते. ते न्यायशास्त्राचे मूर्धन्य विद्वान होते. दामोदर शास्त्री भारद्वाज, गौरीनाथ शास्त्री पाठक, विनोदराव पाठक, गंगाधर शास्त्री तैलंग, लक्ष्मण शास्त्री तैलंग, जगन्नाथ शास्त्री तैलंग, जेवढा तैलंग परिवार आहे काशीमध्ये सगळे महामहोपाध्याय पदवी ते सर्वांनी प्राप्त केलेलं आहे. एवढंच नव्हे तर साहित्य शास्त्रामध्ये सुद्धा नारायण शास्त्री किस्ते, मुकुंद शास्त्री किस्ते, बटुकनाथ शास्त्री किस्ते, जनार्दन गंगाधर रराटे, लक्ष्मण खणंग, बापूदेव शास्त्री, केशव शास्त्री मराठे, विश्वनाथ शास्त्री दातार, यागेश्वर पाठक, विनायक शास्त्री घाटे, असं एक नाही हजारो विद्वानाने महाराष्ट्रातून येऊन काशीमध्ये प्रखर पांडित्य प्राप्त करून वेद आणि वेदांगामध्ये प्रावीण्य मिळवून काशीमध्ये महामहोपाध्याय पदवी प्राप्त केलेले विद्वानांचे गौरव काशीमध्ये होत आहे. हे सगळं महाराष्ट्राचे पुण्य असं म्हणले तर काय वावगा होणार नाही. अशा रीतीने सर्व क्षेत्रामध्ये सर्व प्रांतीय लोक इथं वास करतात. काही महिन्यापूर्वी काशी क्षेत्रामध्ये तमिळ काशी संगम झाला होता. त्यावेळी पंतप्रधान सुद्धा त्या कार्यक्रमात भाग घेतले होते.
आज आपले देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये मराठी काशीचा संगम झालेला आहे, हे अत्यंत आम्हाला आनंद वाटतो. तसं आम्ही 1970 पासून काशीमध्ये मी वास करतो अध्ययनासाठी, परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जे काशीचा वैभव आपल्याला पाहायला मिळतो आहे ते बाकीच्या वर्षामध्ये आपल्याला मिळू शकला नव्हता. म्हणून आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यावेळी इथलं संसद झाले तेव्हापासून सर्व क्षेत्रामध्ये विकास झालेला आहे. देवळाच्या विकासामुळे देशाचा विकास झाल्यासारखा संपन्न झालेला आहे. काशीला शिवरात्रीसारखा पर्व काळामध्ये लोक त्यावेळी यायचे. आता तरी रोज शिवरात्रीसारखं गर्दी काशीमध्ये वाढलेली आहे. हे राजकीय सत्ताचे योगी आणि मोदींचे परिश्रमामुळे काशीचे वैभव वाढलेला आहे. त्याचा वैभव उत्तरोत्तर वाढतच जाणे याच्यामध्ये काही संदेह नाही आहे. या शुभप्रसंगी देवेंद्र फडणवीस साहेबांनी काशीमध्ये येऊन आपले जे उद्बोधक प्रवचन प्रदान केले त्यासाठी आम्ही अत्यंत प्रसन्न आहे. त्यांना अनंत मंगलाशीर्वाद प्रदान करीत आहोत. तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचे उज्ज्वल भविष्य निरंतर वाढो असे शुभाशीर्वाद त्यांना आम्ही प्रदान करीत आहोत. काशीमध्ये इतकं गरमी वाढलेली आहे, दिवसामध्ये बाहेर निघणं अत्यंत कठीण वाटत आहे. तरी सुद्धा 1 तारखेला जो मतदान आहे तो शेवटच्या देशाचा मतदान आहे. खरं म्हणजे आम्ही मतदान करण्यासाठी एवढं लांबून आम्ही सुद्धा इथं आलेलो आहोत. काशीवासी लोकांना आम्ही एवढंच सांगतो, तुम्ही 1 दिवस उन्हाचा सहन करा, घरामध्ये कोणी बसू नका, सगळे उभे राहून 100% मतदान करा असं सर्वांना या शुभप्रसंगी आवाहन करून या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आपले किंजडेकर त्यांच्या समस्त परिवाराला आणि महाराष्ट्र मंडळाला अनंत मंगलाशीर्वाद प्रदान करून आम्ही आपले आशीर्वचन पूर्ण करीत आहोत. ओम शांती शांती शांती. नमो पार्वती पते हर हर महादेव. पुन्हा एकदा महास्वामीजींच्या चरणी साष्टांग प्रणिपात. आणि आता आभार प्रदर्शनासाठी मी विनंती करतो महाराष्ट्र सेवा समितीचे चिटणीस षडानंद पाठक यांना, त्यांनी यावे आणि आभार प्रदर्शनाचे कार्य करावे. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. या जंगमवाडी मठाच्या प्रांगणात सर्वात आधी मी शिवाचार्य स्वामीजींचं नमन करतो. त्यानंतर आपले महाराष्ट्राचे लाडके, आमचे काशीचे लाडके मुख्यमंत्री यांचं शृंगेरी मठाचे जे संचालक आहे अन्नपूर्णा प्रसाद, जे त्यांचं अभिनंदन करतात, ते चिंतामणी गणपतीचा प्रसाद देऊन त्यांना सन्मानित करतात. ते सगळे लोक एकदम गणपती बाप्पा मंगलमूर्ती. सर्वात आधी जी स्थापना झाली होती शाखा संघाची, त्याचे श्री खुंटेजी त्यांना एक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतात. त्याच क्रमात मी आमंत्रित करतो सुवर्णा बहिणीला, त्यांनी पण येऊन इथे त्याचा सन्मान करावा. आणि मी आता आमचे लाडके मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस त्यांचा खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी इथे येऊन आमच्या मराठी मंडळीमध्ये एक उत्साहाचा
संचार केला आहे. आणखीन या उत्साह संचाराने आम्ही सगळे काशीवासी 100% राष्ट्रासाठी मतदान करू. त्याच क्रमात राजाराम शुक्लजी, संजय उपाध्यायजी, एक विशेष सांगू जातो मी इथे की आपल्या महाराष्ट्रातून 15 लोकांची एक टीम आली इथे, कार्यकर्ता लोकांची, आणि त्या टीमनी पुरत्या काशीमध्ये जितके मराठी लोक राहतात त्यांच्या घरी घरी जाऊन त्यांच्याशी संपर्क केला आहे. त्या टीमसाठी एकदा सगळे लोकांनी नारा लावायचा, नमः पार्वती पते हर हर महादेव. बहुत बहुत धन्यवाद.